नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठ तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात. शिक्षण अधिकारी मोळे साहेब गडक्या ऑफिसमध्ये कामकाज करण्यास मजबूर. पेठ तालुक्यामध्ये निकृष्ट दर्जाचे कामाचा एक पुन्हा उघडकीस आलेला आहे. जे काम करण्यात येते ते 10 वर्षातच गडके ऑफिस आणि या ठिकाणी येथील सर्व कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचं मला जाणवत आहे. कारण हे छत कधीही वरतून पडेल आणि एखाद्याला दुखापत किंवा एखादी जीवितहानी घडण्याची शक्यता दर्शवते. कारण या ऑफिसचे जे बांधकाम 10 वर्ष झाले, जर 10 वर्षात या पद्धतीने सर्व गडकं छत आणि निकृष्ट दर्जाचं काम हे उघडकीस आलेलं आहे, तर संबंधित ज्याही कोणी हे काम केलेलं आहे या कामाची चौकशी करण्यात यावी आणि त्वरित या छताची दुरुस्तीकरण करण्यात यावी. आणि माननीय व्हिडिओ साहेब, आपण या गोष्टीची बारकाईने चौकशी करून तात्काळ रिपेअरिंग करण्यात यावी. येस सर. माझं नाव मोळे नामदेव शिवागड, शिक्षण अधिकारी, पंचायत समिती पेठ. बरं, मी आज सहज इकडं पंचायत समितीला आलो आणि चला सरांना भेटावं म्हणून मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो. तर मध्ये आल्यानंतर मला दिसलं का ज्या ऑफिसमध्ये तुम्ही बसता तर खरोखर जी शेती करण्यासारखी वल्ली जागा आहे, तर इथं सर्व ह्या भिंती वगैरे किंवा स्लॅब जो टाकलेला आहे पूर्ण गळकं आहे. तर याच्यामध्ये काही दुरुस्तीकरण किंवा काही अशी नियोजन नाही का याच्यासाठी केलं? काल माझे व्हिडिओ साहेब यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी इंजिनियरला तत्काळ बोलवून आणि वरती त्या इंजिनियरला इस्टिमेट बनवण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या. ते लगेच आले आणि सर्व माप घेऊन इस्टिमेट. सर, आता तुमच्या कारकिर्दीत जर ही इमारत झालीच नसेल, कारण तुम्ही आताच आले, पण याच्या अगोदर ही किती वर्ष या बिल्डिंगचं बांधकाम करून किती वर्ष झाले? आता अंदाजे माझ्या माहितीनुसार 9-10 वर्ष झालेले आहे. आता आपण कोणत्याही गोष्टीचं किमान 40-80 वर्षाचं एक गॅरंटी असते स्लॅबची वगैरे. आता जर ही 10 वर्षात ही इमारत गळकी झाली तर खरोखर हे काम निकृष्ट दर्जाचं आहे आणि याची खरोखर मी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना विनंती करेन का याची चौकशी करावी आणि जो कोणी ठेकेदार होता त्याच्याकडून ह्या कामाची पूर्ण जबाबदारी स्वीकारण्यात यावी अशी मला वाटतंय. नमस्कार. आपण आज शिक्षण अधिकारी मोळे साहेब आणि सर नाव कदम सर यांच्याशी थोडक्यात पंचायत समितीला आलो होतो आणि त्यांच्याशी भेट घेऊन थोडी पोषण आहार संदर्भात जिल्हा परिषदला जो पोषण आहार भेटतो आणि एका विद्यार्थ्याला किती आणि त्याच्या मागं जी काही मदतनीस किंवा स्वयंपाकासाठी जी नेमलेली बाई असते तिला त्याचं मानधन किती भेटतं हे थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर सर, थोडक्यात आम्हाला माहिती द्या. पोषण आहाराचा असा आहे, तांदूळ जो आहे 1 ते 5च्या मुलांना एका मुलाला 100 ग्रॅम आहे आणि 6वी ते 8वीच्या मुलांना 150 ग्रॅम तांदूळ आहे. धान्याची माल आहे, डाळ असेल, वाटाणा असेल. 1 ते 5च्या मुलांना 20 ग्रॅम एका मुलाला आणि 6वी ते 8वीच्या मुलाला एका मुलाला 30 ग्रॅम आहे. त्याचं जे इंधन भाजीपाल्याचा जो खर्च आहे, तर 1 ते 1ली ते 5वीच्या मुलांना प्रति विद्यार्थी ₹2.72 आहे आणि 6वी ते 8वीच्या मुलांना प्रति विद्यार्थी ₹4.02. आणि ज्या शिजवणाऱ्या बाया आहेत त्या बायांना 2 महिना असतील तर एका महिन्याला ₹2,500 आहेत. ते डायरेक्ट जिल्ह्यावरूनच त्या बायांच्या खात्यावर जमा होतात. आणि जो इंधन भाजीपाला आहे तो जी आता ते MDMचं ॲप आहे, त्या ॲपमध्ये तुम्ही दररोज किती 22 दिवस शाळा असेल तर 22 दिवसाची पूर्ण माहिती भरली असेल तर पूर्ण इंधन भाजीपाल्याचे पैसे येतात. जर 21 दिवस भरले असेल तर 1 दिवसाचे पैसे भेटत नाही. तो जो इंधन भाजीपाला येतो त्याच्यामध्ये 40% इंधनासाठी खर्च आहे, 40% भाजीपाल्यासाठी खर्च आहे आणि 20% पूरक पोषण आहार. त्याच्यामध्ये अंडी आहे, केळी आहे, बिस्किट आहे. अशा प्रकारे पोषण आहार चालतो. म्हणजे उदाहरणार्थ 20 विद्यार्थी आपण पकडू एका शाळेत, तर 20 विद्यार्थ्यांमागं थोडक्यात मला एक बजेट सांगा. जेणेकरून कळेल का
जो तर 20 विद्यार्थी जर 20 असतील आपले हो तर एका दिवसाला 54 रुपये येतात. बरोबर 54 रुपयामध्ये मग त्याच्यामध्ये इंधनाचा काही खर्च आहे, काही भाजीपाल्याचा आहे आणि काही पूरक पोषण आहाराचा आहे. म्हणजे टोटल 2 रुपये किती बोलले तुम्ही 72 पैसे 72 पैसे त्याच्यामध्ये सर्व इंधन वगैरे इंधन, भाजीपाला आणि पूरक आहार. तर आपण ते इथे जे काही पंचायत समितीच्या शेजारी शिक्षण अधिकारी विभाग जो आहे तर आपण सहज इथं भेट दिली आणि सरांसोबत आपण चर्चा केली, जाणून घेतलं तर जे काही पोषण आहार किंवा नेहमीच जे आपल्या खेड्यामध्ये दिले जाणारे खिचडी किंवा डाळ भात पाळी पोळी भाजी वगैरे काही जो प्रकार असेल किंवा गोड पदार्थ ह्या पद्धतीने दिला जातो आणि त्याचा मोबदला ह्या पद्धतीने मिळतो. तर आपण बघितलं पेठ तालुक्याची ही अवस्था. धन्यवाद.